मासिक पाळी हे केवळ प्रजनन चक्र नाही, तर स्त्रियांच्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याचा ते आरसा आहे. तुमची पाळी वेळेवर, नियमित, वेदनारहित आणि संतुलित असल्यास याचा अर्थ असा की शरीरातील हार्मोन्स, रक्त आणि अंतर्गत अवयव व्यवस्थित काम करत आहेत. पिरियड्स तुम्हाला तुमच्या शरीराच्या स्थितीबद्दल माहिती देतात. जसं की पाळी नियमित येणं म्हणजे तरी काय? तर पाळी नियमित येणं म्हणजे तुमचं शरीर योग्य आहे की अयोग्य आहे हे सांगतं. दर 26 किंवा 35 दिवसांनी पाळी येणं म्हणजे तुमचे हार्मोनल संतुलन जसं की इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन चांगलं आहे. अनियमित पाळी म्हणजे कधी 20 दिवसांनी, कधी 40 दिवसांनी येते आणि हे शरीरात हार्मोनल असंतुलन, थायरॉईडची समस्या किंवा ताण आहे हे दर्शवतं. जर पाळी काही महिन्यांनीच येत असेल तर PCOD किंवा थायरॉईड किंवा अंडाशयामध्ये अडथळे आहेत हे दर्शवतं. पाळीतील रक्ताचे रंग सांगतात की तुमचं आरोग्य कसं आहे. रक्ताचा रंग शरीराची स्थिती काय आहे हे दर्शवतं. जसं की तांबडा, निरोगी पाळी, रक्तसंचार व्यवस्थित आहे हे दर्शवतं. गडद लाल किंवा तपकिरी, जुने रक्त, शरीरात उष्णता जास्त आहे किंवा यकृत थकलेला आहे हे दर्शवतं. फिक्कट गुलाबी, रक्ताची कमतरता जसं की ॲनिमिया किंवा पोषण कमी आहे हे दर्शवतं. काळसर रंग असलेले रक्त गर्भाशयात अडथळे किंवा हार्मोनल असंतुलन आहे हे दाखवतं. यासाठी पोषण तुमचं कमी आहे हेही यामधून दर्शवलं जातं. रक्ताचे प्रमाण काय सांगतं? सामान्य रक्तस्राव हा दर दिवशी 2 ते 3 पॅड लागणं. शरीर संतुलित आहे. जास्त रक्तस्राव होत असेल तर हार्मोनल असंतुलन, गर्भाशयातील काही दोष, यकृतातील काही दोष दर्शवले जातात. आणि खूपच कमी रक्तस्राव होत असेल तर ॲनिमिया, कुपोषण, थकवा किंवा स्ट्रेसमुळे रक्तनिर्मिती कमी झालेली असते. पाळीच्या अगोदर किंवा पाळीच्या दरम्यान वेदना, हलका त्रास सामान्य आहे. जास्त पोटदुखी, पाठीचा त्रास, चिडचिड किंवा डोकेदुखी जर होत असेल तर हे हार्मोनल असंतुलन असल्याचं लक्षण आहे. शरीरात थंडी किंवा उष्णता वाढल्याचं लक्षण आहे. भावनिक अस्थिरता जसं की रडणं, राग, बेचैनी यामुळे यकृत आणि मनोविकाराचे संकेत आहेत. पाळी दरम्यान येणारा वास, हलका आणि नैसर्गिक वास सामान्य आहे, पण तीव्र कुबट वास असल्यास संसर्ग किंवा योनीतील बॅक्टेरियल असंतुलन आहे हे सांगितलं जातं. पाळीच्या चक्राची लांबी, जसं की 28 दिवसाच्या आसपासचं नियमित चक्र आहे असं समजलं जातं, म्हणजेच तुमचे हार्मोनल संतुलित आहेत. 20 दिवसाच्या अगोदर येत असेल तर शरीरात उष्णता जास्त आहे. 35 दिवसांपेक्षा उशीर होत असेल तर शरीरात थंडी, रक्तदोष किंवा पोषणाची कमतरता आहे हे दर्शवलं जातं. पाळी तुमच्या शरीराची एकूण स्थितीत सांगते. शरीराची स्थिती पाळी सांगत असते. पाळीमध्ये जर उष्णता वाढलेली जास्त असेल तर रक्तस्राव, चिडचिड, अंगावर फोड, थंडी वाढलेली दिसते, पोटात गोळे येतात. उशिरा पाळी येत असेल तर शरीरामध्ये कोरडेपणा जाणवतो, रक्ताची कमतरता जाणवते. फिकट रंगाचं रक्त असेल तर थकवा जाणवतो, थायरॉईडची समस्या जाणवते. आणि जर फार उशिराच येत असेल तर PCODचा प्रॉब्लेम जाणवतो, वजन वाढतं, चेहऱ्यावर केस येतात, पोटाभोवती चरबी साठते. निरोगी पाळी म्हणजे स्त्रीचं आरोग्य निरोगी आहे असं समजलं जातं. नियमित पाळीत ही 28 ते 32 दिवसांनी येते आणि 3 ते 5 दिवस टिकते. रक्त तांबड्या रंगाचं असतं, पोटात हलका त्रास होतो पण जास्त तीव्रता जाणवत नाही. पाळीनंतर शरीर ताजंतवानं वाटतं, तणाव कमी राहतो. यासाठी ध्यान, योग आणि झोप योग्य घेणं गरजेचं आहे. आहारामध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन B12 घेणंही गरजेचं आहे. दररोज गरम पाणी पिणं गरजेचं आहे. थंड पदार्थ हे टाळलेच पाहिजे. गर्भाशयासाठी उपयुक्त असे पदार्थ म्हणजे तीळ, खजूर, हळद, त्रिफळा, गूळ यांचा तुम्ही समावेश तुमच्या आहारामध्ये करू शकता. त्याचप्रमाणे हलका योग, चालणं आणि पोटाचे रक्तसंचार वाढवणारे तुम्ही आसनं करू शकता. यामुळे नक्कीच तुमची पाळी नियमित येऊ शकते. नियमित पाळी येण्यासाठी योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य हार्मोनल संतुलन असेल तर तुमची पाळी नियमित नक्कीच येते. यासाठी चांगल्या सवयी लावणं खूप गरजेचं आहे आणि स्त्रियांचं आरोग्य हे नियमित पाळीवरतीच डिपेंड असतं. जर तुमची पाळी नियमित असेल तर नक्कीच तुमचं आरोग्य हे निरोगी आहे असं मानलं जातं. यासाठी चांगल्या सवयी लावून घ्या आणि आपल्या शरीरातील हार्मोनलचं संतुलन योग्य राहील याची जर काळजी घेतली तर नक्कीच आपले बरेचसे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह झालेले दिसतात.